फिफ्थ मैथ्स सेकंड चैप्टर नंबर वर्क, पाचवी गणित, दुसरं प्रकरण संख्यावत क्रिया. नंबर वर्क म्हणजे संख्यावत क्रिया. इंट्रोड्युसिंग 7 डिजिट नंबर. इंट्रोड्युसिंग 7 डिजिट नंबर म्हणजे 7 अंकी संख्येची ओळख करायची. आता आपण पाहिलं 1 digit smallest number is 1. 1 digit highest number is 9. When we add 1 and 9, we get the smallest 2 digit number. One digit smallest number is 1, highest is 9. When we add 1 to the highest 1 digit, we get a smallest 2 digit number. म्हणजे एक अंकी लहान संख्या, एक अंकी मोठी संख्या 9. त्याच्यामध्ये एक मिळवला की आपल्याला दोन अंकी लहान संख्या मिळते. आता 99 इज 2 डिजिट हायस्ट नंबर. त्याच्यामध्ये आपण एक मिळवला की आपल्याला काय होते 3 डिजिट स्मॉलेस्ट संख्या मिळते. म्हणजे दोन अंकी लहान संख्या 10 आहे, त्याच्या सर्वात मोठी दोन अंकी संख्या 99 आहे. त्याच्यामध्ये एक मिळवलं की आपल्याला 3 अंकी लहान संख्या मिळते. हायस्ट 3 डिजिट नंबर मध्ये सर्वात मोठी 3 अंकी संख्या किती आहे 999. परत या 999 मध्ये एक मिळवला तर वी गेट 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर. 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर इज 1000 म्हणजे 1000 आहे, म्हणजे 9999. 4 digit highest number. Then if we add 1 this number, we get a 5 digit smallest number 10,000. म्हणजे 10,000 सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे 99,000. 9,999 म्हणजे 99,999. ह्याच्यामध्ये एक मिळवलं तर आपल्याला 6 अंकी लहान संख्या मिळते 1 लाख. आपल्याला किती संख्या मिळते 1 लाख. मग आता सर्वात मोठी कोणती आहे 9,99,999. 9,99,999 बघा 9,99,999. म्हणजे ही काय झाली 6 अंकी सर्वात मोठी संख्या झाली. 1 डिजिट नंबर स्मॉलेस्ट इज 1, हायेस्ट इज 9. एक अंकी संख्या सर्वात लहान 1, सर्वात मोठी 9. त्याच्यामध्ये एक मिळाल्यानंतर आपल्याला 2 डिजिट नंबर गेट 10. म्हणजे मोठ्या एक अंकी संख्येमध्ये एक मिळाल्यानंतर लहान 2 अंकी संख्या मिळते आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या किती आहे 99. त्याच्यामध्ये एक मिळवल्यावर when we add 1 in a highest digit number we get a 3 digit smallest number 100. म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्येमध्ये एक मिळणार किती मिळतं 3 अंकी सर्वात लहान संख्या मिळते. मग सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे 999. परत त्याच्यामध्ये एक मिळाल्यानंतर आपल्याला 4 अंकी 1000 स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर मिळते. मग 4 डिजिट हायेस्ट नंबर इज 9,999. म्हणजे 4 अंकी लहान संख्या 1000. त्याच्यामध्ये आपण समजा किती मिळालं सर्वात मोठी संख्या कोणती आहे 4 अंकी लहान मोठी संख्या 9,999. when we add 1 in a 4 digit highest number म्हणजे 4 अंकी मोठ्या संख्येमध्ये एक मिळाल्यावर आपल्याला किती मिळतं 10,000. 10,000 ही काय आहे 5 डिजिट नंबर म्हणजे 5 अंकी संख्या आहे. 10,000 इज 5 डिजिट नंबर. मोठी 5 डिजिट नंबर कोणती आहे हायेस्ट 5 डिजिट नंबर 99,999. 99,999 5 अंकी सर्वात मोठी संख्या. त्याच्यामध्ये आपण एक मिळवलं. ह्याच्यामध्ये आपल्याला किती मिळतं 1 लाख. 1 लाख ही सर्वात लहान संख्या आहे 5 अंकी. 1 2 3 4 5 6 अंक आले कधी. आणि सर्वात मोठी 6 अंकी संख्या 9,99,999. 1 2 3 4 5 6 सर्वात मोठी काय आहे 6 अंकी संख्या. परत आपण ह्याच्यामध्ये जर एक मिळवला when we add 1 in a highest 6 digit number we get 10 and 1 9 and 1 10 extra. One, 2, 3, 4, 5. You need 10 digit. You need 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. म्हणजे 7 digit smallest number is 10 lakh. 10 lakh म्हणजे 10 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 1 दशलक्ष म्हणजे 10 लाख. म्हणजे 7 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे 10 लाख आहे. म्हणजे
7 digit smallest number is 10 lakh. आता बघा 10 शेतकरी काय म्हणलंय. नाउ वी शॅल लर्न अबाउट 7 डिजिट नंबर. आता आपण 7 अंकी संख्येविषयी शिकणार आहोत. आता आपण 7 अंकी संख्येविषयी शिकणार आहोत. Suppose 10 farmers borrow 1000 each from a cooperative bank, then how much is the total loan given by the bank to them? जर समजा सहकारी बँकेने प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख दिले तर 10 शेतकऱ्याचे किती होतात? 10 लाख. म्हणजे 10 लाख ही 7 डिजिट म्हणजे 7 अंकी संख्या आहे. तर सांगितलं तुम्हाला की 10 शेतकऱ्याला एका कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी बँकेनं काय दिले? कर्ज म्हणून दिले. किती दिले? 1 लाख दिले 10 शेतकऱ्याला. एका शेतकऱ्याला 1 लाख, 10 शेतकरी झाले 10 लाख. मग 10 लाख हे काय आहे? 7 अंकी 7 डिजिट स्मॉलेस्ट नंबर आहे. 10 अंकी संख्या आहे. आता बघा 1 लाखाला दिस इज 1 लाख. आता शेतकरी किती आहे ते 10 म्हणजे 1 लाख प्रति शेतकरी दिले. अशा 10 शेतकरी दिल्यामुळे त्याला 10 ने काय केलं? मल्टिप्लाय केलं. 10 ने गुणलं. 10 into 0 0, 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 10 into 1 10. म्हणजे 10 गुणिले 0 0. 10 कोणत्याही संख्येचा शून्यासोबत गुणाकार किती येतो? 0च येतो. 10 गुणिले 0 0, 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 10 1 10. बघा इथे 1 2 3 4 5 6 7 डिजिट नंबर मिळाले. म्हणजे एका शेतकऱ्याला बँकेने 1 लाख रुपये दिले. असे 10 शेतकऱ्याला दिले. मग त्या एकूण रक्कम किती झाली? त्या 1 लाखाला 10 ने आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणलं की त्याला 10 लाख भेटतात. युनिट 10 100 1000 10,000 लाख आणि 10 लाख म्हणजे 10 लाख आलं काय? म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. 1 दशलक्ष म्हणजे 1 दशलक्ष म्हणजे 10 लक्ष. 2 दशलक्ष म्हणजे 20 लक्ष. आपण ह्याला काय म्हणतो? 1 मिलियन म्हणतो. 1 मिलियन म्हणजे 1 दशलक्ष. 1 मिलियन म्हणजे 1 दशलक्ष. आता आपण काय करायचं? वाचन घेऊ. काय करायचं? आपल्याला वाचन घ्यायचंय. आणि रीडिंग ऑफ 7 डिजिट नंबर अँड रायटिंग इन वर्ड्स. रीडिंग इन फिगर अँड रायटिंग इन वर्ड्स. आपल्याला संख्येचं काय करायचं? वाचन करायचं. फर्स्ट संख्या घेऊ आपण. आता बघा ह्या संख्या देर आर 7 डिजिट 1 2 3 4 5 6 and 7. आता तिथे बरोबर काय यायचं आपण? त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? एकक म्हणतो. एककला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? युनिट म्हणतो. असं लिहायचं आपण वर समजण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण? दशक म्हणतो. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? त्याला काय म्हणतो? शतक म्हणतो. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? 100. त्याला काय म्हणतो? 1000. इंग्लिश मध्ये काय म्हणतो ह्याला? 1000. ह्याला काय म्हणतो आपण? 10,000. ह्याला काय म्हणतो? 10,000. ह्याला काय म्हणतो? लक्ष. ह्याला काय म्हणतो आपण? लाख. ह्याला काय म्हणतो? दशलक्ष. ह्याला काय म्हणायचं? 10 लाख. असं आपण लिहून घ्यायचं आपल्या समजण्यासाठी. वाचन कसं करायचं बघा. आता एकक किती आहे? 5 आहे. 5 एकक म्हणजे काय येतं? दशक. किती आहे? 4 दशक. 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30, 4 दशक म्हणजे 40. 40 आणि 5 45. असं वाचन करायचं आपल्याला इंग्लिश मध्ये. आपण हाऊ मेनी युनिट? 5 युनिट. युनिट म्हणजे काय येतं? 10. हाऊ मेनी 10? 4 10. 1 10 म्हणजे 10, 2 10 म्हणजे 20, 3 10 म्हणजे 30, 4 10 म्हणजे 40. 40 आणि 5 45. लक्षात? आता बघा एकक, दशक, शतक.
किती शतक आहे 7. 7 शतक म्हणजे 700 म्हणजे 745. लक्षात. आता इंग्लिश मध्ये युनिट 10 100. हाऊ मेनी 100? 745. आता एकक दशक शतक हजार किती हजार आहे? 5000. 5745. आता बघा युनिट 10 100 1000. हाऊ मेनी 1000? 5000. 5745. आता बघा एकक दशक शतक हजार 10,000 किती 10,000 आहे? 2 10,000. 1 10,000 म्हणजे 10,000. 2 10,000 म्हणजे 20,000. 3 10,000 म्हणजे 30,000. हे 2 10,000 म्हणजे 20,000. हे 5,000. हे झालं 25,000. कारण दोघांचं आपण एकत्रित वाचन करतो. हे 5,000 आणि हे 10,000 आपण एकत्रित मिळवतो आपण इथं. 2 10,000 म्हणजे 20,000. 20 आणि 5 25,000. 25,745. बघा युनिट 10 100 1000 10,000. 1 10,000 म्हणजे 10,000. 2 10,000 म्हणजे 20,000. हे 20,000 and this 5,000 25,745. कारण 10,000 and 1,000 we reading together, take together म्हणजे आपण एकत्र लिहितो. आता बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष किती लक्ष आहे? 1 लक्ष 25,745. इंग्लिश मध्ये युनिट 10 100 1000 10,000 lakh 10 lakh. हाऊ मेनी 10 lakh? 3 10 lakh. आता 1 10 lakh मीन्स हे लक्ष 1,25,745. एकक किती आहे? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष. हे दशलक्ष आहे 3 दशलक्ष. 1 दशलक्ष म्हणजे 10 लक्ष. 2 दशलक्ष म्हणजे 20 लक्ष. 3 दशलक्ष म्हणजे 30 लक्ष. हे 30 लक्ष आणि हे 1 लक्ष झालं 31 लक्ष. 31 लक्ष 25,745. आता इंग्लिश मध्ये बघू आपण युनिट 10 100 1000 10,000 lakh 10 lakh. 1 10 lakh म्हणजे 10 lakh. 2 10 lakh म्हणजे 20 lakh. 3 10 lakh म्हणजे 30 lakh. 30 lakh आणि 1 lakh आपण एकत्रित करायचं. 30 lakh आणि 1 lakh 31,25,745. अशा पद्धतीने एकक 5 दशक किती आहे? 4 दशक म्हणजे 40 आणि 5 45. एकक दशक शतक 7 शतक म्हणजे 745. एकक दशक शतक हजार 5,745. एकक दशक शतक हजार 10,000 10. 2 10,000 म्हणजे 20,000. 20 आणि 5 25,745. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1 लक्ष 25,745. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष. 3 दशलक्ष म्हणजे 30 लक्ष आणि 1 30 लक्ष 25,745. तसंच आता युनिट 5 10 4 4 10 means 40 म्हणजे 45. युनिट 10 100 745. युनिट 10 100,000 5,745. युनिट 10,000 10,000 आपलं युनिट 10 100 1000 10,000. 2 10,000 म्हणजे 20,000 and 5 25,745. Unit 10 100 1000 10,000 lakh 1 lakh 25,745. Unit 10 100 1000 10,000 lakh 10 lakh 3 10 lakh म्हणजे 30 lakh म्हणजे 1 10 lakh means 1 million. त्याला आपण दशलक्ष म्हणतो. 1 million म्हणजे दशलक्ष. 3 दशलक्ष म्हणजे 3 10 lakh म्हणजे 3 million. 3 10 lakh म्हणजे 3 million म्हणजे 30 lakh. 30 lakh and 1 lakh 31 lakh. 31 lakh 25,745. आता हे आपण we are going to write in the words. इथे काय लिहायचं? 31 lakh. 31 lakh 25,000 700 and 45. आता हेच मराठीमध्ये कसं लिहायचं? 31,25,745. लक्षात तुमचं? अशा पद्धतीने प्रत्येक संख्येचं आपण काय करायचं? वाचन करायचं. आता दुसरी एक संख्या घेऊ आपण. आता तुम्ही काय करायचं? प्रॉब्लेम सेट 4 हे वाचन करायचं.
काय करायचं आपल्याला प्रॉब्लेम सेट 4 वाचन करायचं. ह्याच्यामध्ये एक विरुद्ध 2 5 7 9 8 9 9. आता बघा इथे काय आहे युनिट. हाऊ मेनी युनिट 9. एकक किती आहे 9. त्यानंतर काय तर दशक. 9 दशक म्हणजे 90. 90 9 99. एकक दशक शतक. शतक म्हणजे 8 शतक 899. एकक दशक शतक असं लिहायचं सगळ्याचं वर. एकक दशक शतक हजार किती हजार आहे 9899. एकक दशक शतक हजार 10,000 किती 10,000 आहे 9,10,000. 9,10,000 म्हणजे 90,000. 90,000 9 99,000 किती वाचन करायचं 99,899. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष किती लक्ष आहे 5 लक्ष. 5 लक्ष 99,899. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष. 1 दशलक्ष म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 2 दशलक्ष म्हणजे 20 लाख. 20 आणि 5 25 लाख एकत्र वाचन करतो. जसं 10,000 आणि हजाराचे एकत्र वाचन करतो आपण 25,99,899. आता इंग्रजीमध्ये हे लिहायचं तसंच बरं येतं. तुम्ही लिहा म्हणजे तुमच्या समजण्यासाठी तर युनिट 10 100 10,000 10,000 लाख 10 लाख असं लिहायचं. एकक दशक लिहायचं तुम्हाला समजते आपल्याला. हाऊ मेनी युनिट 10 9. युनिट 10 हाऊ मेनी 10 9 10. 9 10 म्हणजे 90. 1 10 म्हणजे 10 2 10 म्हणजे 20. 90 and 9 99. Unit 10 100. How many 100? 800. 899. Unit 10 100 1000. How many thousand? 9,000. 9,899. Unit 10 100 1000 10,000. How many 10,000? 9 10,000. 1 10,000 म्हणजे 10,000. 2 10,000 म्हणजे 20,000. 9 10,000 म्हणजे 90,000. 90 and 90,000 and 9 99,899. Unit 10 100 1000 10,000 lakh. How many lakh? 5 lakh. 5 lakh 99,899. Unit 10 100 1000 10,000 lakh 10 lakh. How many 10 lakh? 2 10 lakh. 2 10 lakh. 1 10 lakh म्हणजे 10 लाख. 2 10 lakh म्हणजे 20 लाख 20 लाख. 20 आणि 5 25 लाख म्हणजे 25,99,899. कसं लिहायचं 25 lakh 99,899 म्हणजे 25,99,899. त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं उदाहरणार्थ प्रॉब्लेम सेट 4 काय करायचं सोडवायचं. या अंकामध्ये लिहायचं अक्षरामध्ये मराठीतलं सोडवायचं आणि इंग्रजीमध्ये सुद्धा सोडवायचं.